देवाने आपल्याला निवडलं कशासाठी ते आपल्याला समजतच नाही. देवाने आपल्याला त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं काय झालेलं आपण वाचूया पहिल्या वचनापासून. वाच. दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र योशवा यास हग्गई संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेष्टाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडके लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता पण त्याने तुम्हाला उभी येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगराकडे जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. यांनी मी प्रसन्न होईल, माझा महिमा प्रगट करीन असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळची अपेक्षा केली, हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी तुम्ही फुंकर घातला, हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. काय म्हणते धडपड इंग्लिशमध्ये? यू आर बिझी फॉर युअर ओन हाऊस. म्हणजे हे जे लोक आहेत, ज्या कार्यासाठी त्यांना पाठवलं ते कार्य विसरून गेले. आज आम्हाला सुद्धा देवाने विशिष्ट उद्देशाने या शहरामध्ये ठेवलेला आहे. आणि या शहरामध्ये ठेवण्याचा उद्देश हा आहे की आम्ही देवाची सेवा करावी. पवित्र बायबल ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्राच्या दास्यात होते त्यावेळेस देवाने त्यांना मिस्राच्या दास्यातून बाहेर काढलं. आणि फारोने विचारलं, तुम्ही कशाला बाहेर चालले? तर त्यांनी काय कारण सांगितलं? आम्हाला देवाची उपासना करायची, आम्हाला देवाची सेवा करायची. म्हणजे देवाने त्यांना कशासाठी बाहेर काढलेलं आहे? सेवा करण्यासाठी. देवाचा उद्देश तो आहे की त्यांनी काय करावी? सेवा करावी. पण इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिस्रातून बाहेर काढलं त्यावेळेस देवाने त्यांना असंच बाहेर काढलं नाही. दास्यात होते त्यावेळेस ते एकदम त्रासात होते. त्यांना कपडे नव्हते, त्यांच्याकडे सोनं नव्हतं, त्यांना पैसा नव्हता, काही नव्हतं. पण ज्यावेळेस ते दास्यातून बाहेर निघाले त्यावेळेस त्यांच्याकडे पैसा आहे, सोनं आहे, सर्व काय. कारण अरण्यामध्ये ज्यावेळेस मोशेने त्यांना निवास मंडपासाठी पैसा मागितला, सोनं मागितलं, सर्वांनी सोनं दिलं. म्हणजे याचा अर्थ देवाने त्यांना रिकामं ठेवलं नाही. म्हणजे ज्यावेळेस गुलामगिरीतून देवबाप आम्हाला बाहेर काढतो त्यावेळेस आम्हाला असंच ठेवत नाही, तर तो आम्हाला आशीर्वादित करतो. मग आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील देवाने आम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढलेला आहे, शापातून बाहेर काढलेला आहे आणि आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? तर आम्ही त्याची सेवा करावी. व या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की या लोकांनी देवाच्या सेवेचा उद्देश विसरले आणि भलती सेवा करू. मग 40 वर्ष बायबल सांगते की त्या पिढीचा देवाला वीट आलेला आहे आणि देवाने त्यांचा नाश केलेला आहे. ह्या 40 वर्षामध्ये देवाने त्यांची खूप काळजी घेतली. देवाने त्यांना अन्न पुरवलं, देवाने त्यांना कपडे पुरवले, त्यांचे चपला फाटू दिला नाही, ऊन लागू नये म्हणून मेघस्तंभने असायचा. अग्नीने रात्रीच्या वेळेस कुठं ठेस लागून कोणत्या खड्ड्यात पडू नये, अग्नी त्यांच्याबरोबर असायचा. म्हणजे रात्रंदिवस देवबाप त्यांच्याबरोबर होता. जणू काय देव त्यांना त्यांच्या खांद्यावरती घेऊन चालत आहे. तांबड्या समुद्रातून त्यांना पार नेलेला आहे. पण हे सर्व विसरले. आणि एक वेळ अशी आली
की यहोशुवाचं पुढारी पण करत असताना यहोशुवा शेवटी काय म्हणतो, म्हातारा झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सर्वांना त्यांच्या जमिनी वाटून दिल्या आणि यहोशुवा वयस्कर झालेला आहे आणि यहोशुवाच्या पुस्तकामध्ये तो पुन्हा एक वार त्यांना एकत्र करतो आणि काय म्हणतो आपण वाचूया यहोशुवाचं पुस्तकाचा 24 अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये. तर आता परमेश्वराचे भय धरा. म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट तो सांगतो, तुम्ही काय करा, परमेश्वराचं भय धरा आणि काय करा, त्याची सेवा सात्विकतेने करा. म्हणजे खऱ्या मनाने करा. म्हणजे याचा अर्थ हे लोक खऱ्या मनाने देवाची सेवा करत नव्हते. देवाने त्यांना इतकं आशीर्वादित केलं व देवाची सेवा हे त्यांच्या डोक्यातच नव्हतं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आम्हाला अशी परिस्थिती पाहायला मिळते की देवाने आम्हाला खूप आशीर्वादित केलेला आहे. विचार करा, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही किंवा ज्या दिवशी देवामध्ये नव्हता त्यावेळेस तुमचे जीवन कसे होतं, किंवा ज्या दिवशी तुम्ही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी तुमचं जीवन कसं होतं, मग देवाने तुमच्या जीवनामध्ये कशा रीतीने आशीर्वादित केलेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही येशूकडे आला त्यावेळेस तुम्ही अनभाग केली देवाला, देवा मी फक्त माझं आयुष्यभर तुझीच सेवा करेल. पण खरंच देवाची सेवा करतो का? नाही. इस्रायल लोकांना सांगितलं मंदिर बांधायला जा, तर हे काय करत आहेत, त्यांचेच घरं भरत आहेत. आणि तिथं तो म्हणतो, या हग्गाच्या पुस्तकामध्ये आम्ही आत्ता वाचलं, काय म्हटलेलं आहे की तुम्ही पैसा मिळवता पण भूक पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखं होतं. नंतर त्या ठिकाणी म्हटलं तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही, तुम्ही खूप कमवता पण तुमच्या हाती काही लागत नाही. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये या जो सर्व गोष्टी करत आहेत पण त्यांना त्याचा काही फायदा होत नाही. मग आज आमच्या जीवनात देखील आम्ही खूप काही करतो पण त्याचा काहीच फायदा होत नाही. बरेचसे लोक असेच आहेत, आयुष्यभर काम करतात पण स्वतःचे कपडे त्यांना नीट नाताळाला घेता येत नाही. आयुष्यभर काम करतात, घर होत नाही. आयुष्यभर काम करतात, वारंवार त्या समस्या, कर्ज फेडायचा, याचे पैसे द्यायचे, त्याचे पैसे द्यायचे. लक्षात ठेवा, देव हा अन्यायी परमेश्वर नाही, तर देव हा न्यायी परमेश्वर आहे. देव आमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. देव आम्हाला दारिद्र्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन सांगतं, देव दिनाला धुळीतून उठवतो आणि अधिपतींच्या पंक्तीला नेऊन बसणारा परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे तो ट्रान्सफॉर्मेशन निर्माण करणारा आहे. परमेश्वर जो आहे तो बदल घडवणारा परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच दारिद्र्यात आम्हाला ठेवत नाही, तर देवबाप आमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. मग या ठिकाणी इस्रायल लोकांना मंदिर बांधायला पाठवलेलं आहे, पण ते मंदिर बांधण्याचं काम सोडून फक्त स्वतःच पाहू लागले. इतके व्यस्त की त्यांना देवाची सेवा करायला वेळ नाही. म्हणून देवाचा सेवक त्यांना आव्हान करताय, चला डोंगरावर जा आणि लाकडे गोळा करा, मंदिर बांधा. आज देखील देवाची तीच इच्छा आहे की आम्ही देवाची सेवा करू. इस्रायल लोकांचं पुढारी पण करत असताना यहोशुवा म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मग तेव्हा आम्ही पण करू परमेश्वराची सेवा. बऱ्याच वेळेस आपण उपदेश ऐकतो, पाळीसा आम्ही पण सेवा करणार. बरेचसे लोक येतात, पाळीसा आम्हाला सेवा करायची इच्छा आहे. बरेचसे महाभाग आलेले मला, आम्ही दर हप्त्याला येऊ, झाडून घेऊ, स्वच्छ करू, आम्ही हे काम करू ते काम करू. 2 महिने 1 महिने करतात की सुट्टी, सेवा बारगळ. ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवेमध्ये उतरतो आम्ही ती सेवा काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. देवाची सेवा करावी ही देवाची इच्छा आहे. देवाने वारंवार देवाच्या लोकांना देवाच्या सेवेसाठी उत्तेजन दिलेलं आहे. आज देखील परमेश्वराचा आत्मा आम्हाला देवाच्या सेवेसाठी उत्तेजन देत आहे. देवाने आपलं चर्च जे स्थापन केलेलं आहे ते यासाठी केलेलं आहे की आम्ही या शहरामध्ये राहून देवाची सेवा करावी. फक्त मंडळीचे सभासद होता कामा नये. सभासद काही काम करत नाही, शिष्य काम करतात. या हप्त्यामध्ये मी विचारलं, आपल्या चर्चचं प्रेयर वॉक होता आणि मी विचारलं किती लोक प्रेयर वॉकला होते, फक्त 3. ऐकून मला खूप वाईट वाटलं, 3 लोक, इतकी मोठी मंडळी आणि प्रेयर वॉकमध्ये किती लोक भाग घेतात? 3 लोक. देवाची सेवा करतं मग आपलं चर्च? नाही देवाची सेवा करत. पहाटच्या प्रार्थनेला 8 लोक जॉईन होतात. इतकं मोठं चर्च, 8 लोक जॉईन होतात. खेड्यातलं चर्च पहा, 25-30 लोक जॉईन असतात त्यांच्या. पण आमचे लोक काय करतात? स्वतःच्या कामामध्ये व्यस्त, स्वतःचीच सेवा करत बसतात. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही देवाची सेवा केली नाही तर मी तुम्हाला डिस्ट्रॉय करेल, असं देवाचं वचन सांगतं. देवाच्या वचनामध्ये आम्हाला वाचूया देवाचं वचन काय म्हटलेलं. येशियाचं पुस्तक याचा 60 अध्याय 12 वचन काय म्हटलेलं वाचा. येशियाचं पुस्तक 60 अध्याय 12 वचन. कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करत नाही ते विलाय जाईल, अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील. काय म्हटलेलं आहे? कारण जे राष्ट्र व राज्य माझी सेवा करणार नाही ते विलाय जाईल, अशी राष्ट्र खात्रीने उद्ध्वस्त होतील. परमेश्वर म्हणतो
जो परिवार, जे चर्च किंवा जी मंडळी देवाची मध्ये काय म्हणतो वाचू आपण 10 अध्याय 12 वचन, अनुवादाचं पुस्तक 10 अध्याय 12 वचन. तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वराची सेवा करावी. काय म्हटलं? सेवा करणं म्हणजे म्हणतो तुम्ही सेवा करा. म्हणजे देव त्या ठिकाणी काय करतात? देवाच्या लोकांना आव्हान करत. फक्त कामच करत बसू नका, फक्त साक्ष सांगत बसू नका, तर देवाची सेवा करा असं म्हटलेलं आहे. इस्रायल लोकांनी देवाची सेवा करण्यासाठी नेहमी फेल ठरत गेलेली आहेत. शमूएलाच्या पुस्तकामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. पहिले शमूएलाचं पुस्तक याचं 12 अध्याय 20 वचन वाचा. पहिले शमूएलाचं पुस्तक 12 अध्याय 20 वचन. शमूएल लोकास म्हणाला, भेऊ नका, जे दुष्कर्म तुम्ही केले आहे आता दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा कर. म्हणजे शमूएल या ठिकाणी काय करत आहे? लोकांना सेवा करण्यासाठी आव्हान करते. का बरं करताय असं आव्हान? यहोशू म्हणतो देवाची सेवा करा, शमूएल म्हणतो देवाची सेवा करा, कारण इस्रायल लोक सेवा करत नव्हते. आज देखील मंडळीतील लोक देवाची सेवा करत नाही, म्हणून देव वारंवार म्हणतो देवाची सेवा करा, देवाची सेवा करा. या ठिकाणी आम्हाला पाहिलं इस्रायल लोकांनी काय दुष्कर्म केलं होतं? राजा मागितला होता. राजा मागणं ही फार मोठी चूक त्यांनी केली होती, कारण देव त्यांचा राजा होता आणि देवाचं राजपद त्यांनी झुगारून दिलेलं आहे. ते म्हणतात आम्हाला नको राजा, तो आम्हाला माणूस राजा पाहिजे. आणि देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली. देव नेहमी माणसांची इच्छा पूर्ण करतो. बऱ्याच वेळेस आम्हाला काय पाहिजे असतं? काम. देव आम्हाला नोकरी दे, नोकरी दे, नोकरी दे. देव म्हणतो कर मग नोकरी, आणि मग आपण नोकरीलाच राजा करून टाकतो आणि त्या नोकरीचंच ऐकतो. बरोबर आहे? हा, देवा मला बायको पाहिजे, बायको पाहिजे, धर बायको. तर बायकोच राजा होऊन जाते, नवराच राजा होऊन जातो. नवरा बायको एकमेकांचंच ऐकतो. बरोबर ना? आणि देवाची सेवा बाजूलाच राहते. पण लक्षात ठेवा, देवाने आम्हाला निवडले देवाची सेवा करण्यासाठी. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, तो म्हणतो आता झालं ते झालं, पण आता तुम्ही देवाची सेवा करा. देवाची सेवा करण्यासाठी आव्हान करत आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही देवाची सेवा करणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही देवाची सेवा करणार नाही तर देवाचा क्रोध आमच्यावरती भडकेल. कारण देवाचं वचन काय सांगतं माहिती आहे का? अनुवादाचं पुस्तक काढूया आपण, आणि त्याचा 28 अध्याय आणि 47 आणि 48 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचा. अनुवादाचं पुस्तक याचा 28 अध्याय 47-48 वचन. कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना पाठवील त्याचे दास्य तुला करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर जर देवाची सेवा करणार नाही तर तुझ्या मानेवर काय लोखंडी जू ठेवील. म्हणजे सैतान तुझ्यावरती राज्य करल आणि सैतान तुला खाऊ पिऊ देणार नाही. का केव्हा? तुझ्याकडे सर्व काय आहे आणि सर्व काय असताना सुद्धा जर देवाची सेवा केली नाही. बरेच लोक आहे काही नसताना आम्ही देवाची सेवा खूप करू असं जर देवाने आमच्यासाठी केलं तर, आणि मग देव काय करतो? त्यांना आशीर्वाद देतो, आणि ज्यावेळेस त्यांना आशीर्वाद मिळतात त्यावेळेस ते सेवेत सुद्धा कमी पडतात. पण देवाचं सांगतं काही आमच्याकडे नसताना सुद्धा आम्ही सेवा केली पाहिजे आणि असताना सुद्धा आम्ही सेवा केली पाहिजे.